नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 100 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आय डेअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आय डेअर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे किरण बेदी. आय डेअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? किरण बेदी. पुढे पहा, करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? करडी क्रांती. या ठिकाणी योग्य उत्तर आहे खते उत्पादन. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. करडी क्रांती कशाशी संबंध आहे? तर खते उत्पादन. पुढे पहा, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोठे केली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे, उत्तर यायलाच पाहिजे. पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. कोठे केली होती? तर मुंबई या ठिकाणी. प्रश्न लिहून ठेवा, तोंडी पाठ करा. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. कोठे? मुंबई या ठिकाणी. पुढे पहा, श्री संत गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने कोणते अभियान सुरू केले आहे? कोणतं? तर स्वच्छता अभियान. लक्षात घ्या, श्री संत गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने स्वच्छता अभियान सुरू केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, गाडगे महाराज यांच्याबद्दल माहिती पाहूया. पहा, गाडगे महाराज यांचा जो काही कार्यकाळ आहे तो आहे 1876 ते 1956. 1876 ते 1956. त्यांचं जे काही जन्मगाव आहे ते आहे शेनगाव. तालुका कोणता आहे? दर्यापूर. आणि जिल्हा आहे अमरावती. वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, संत गाडगे महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? शेनगाव या ठिकाणी झाला. कोणत्या तालुक्यात झाला? दर्यापूर तालुका. कोणत्या जिल्ह्यात झाला? तर अमरावती जिल्ह्यात झाला. ओके. संत गाडगे महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे? असा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर काय आहे? तर डेबूजी झिंगराजी जानोरकर. लिहून ठेवा, संत गाडगे महाराज यांचं जे काही पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. पुढे पहा, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला? तर पुणे करार. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. मग तो करार कधी झाला? तर 24 सप्टेंबर 1932. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी संपन्न झाला? तर 24 सप्टेंबर 1932. विद्यार्थी मित्रांनो, तारीख खूप महत्वपूर्ण आहे. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. 24 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार संपन्न झाला. पुढे पहा, ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? कोण होते? तर भानू अथय्या. ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय भानू अथय्या. सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. भूकंपासाठी कोणता महासागर सर्वात धोकादायक आहे? तर प्रशांत महासागर. दक्षिण भारतातून उत्तर भारतात भक्ती चळवळ कोणी आणली? कोणी आणली होती? तर रामानंद यांनी. रामानुजांच्या अनुयायांना काय म्हटले जात असे? जे काही रामानुजांचे अनुयायी होते त्यांना काय म्हटले जात असे? तर वैष्णव असे म्हटले जात असे. रामचरितमानस नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर गोस्वामी तुलसीदासजी. रामचरितमानस हा जो काही ग्रंथ आहे तो गोस्वामी तुलसीदासजी यांनी लिहिला. बिस्मिल्ला खां अली अहमद खां हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर शहनाई. बिस्मिल्ला खां शहनाई वाद्याशी संबंधित आहे. अली अहमद खां शहनाई वाद्याशी संबंधित आहे. पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर संतूर. लक्षात घ्या, पंडित शिवकुमार शर्मा संतूर या वाद्याशी संबंधित आहे. कोणत्या ग्रहाला लाल तारा म्हणतात? तर मंगळ ग्रहाला लाल तारा म्हणतात. लंडन कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर थेम्स. लंडन शहर जे काय आहे ते थेम्स नदीच्या काठावर आहे. रेडियमची संज्ञा कोणती? तर Ra. रेडियमची संज्ञा काय आहे? Ra. कार्बनची संज्ञा कोणती? तर सी. सोपं आहे, कार्बन सी. महाराष्ट्र लोकायुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालांकडे. महाराष्ट्र लोकायुक्त आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात. महाराष्ट्र उपलोकायुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालाकडे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त हे दोघेही आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात. भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते आहे? तर इंदिरा पॉइंट.
वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते? इंदिरा पॉइंट. दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्ध आहे? तर चहा. दार्जिलिंग जे काही क्षेत्र आहे त्या ठिकाणी चहा पीक प्रसिद्ध आहे. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 कशाशी संबंधित आहे? तर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे याच्याशी संबंधित कलम आहे. कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? ग्रामपंचायतीचे संघटन. कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतींचे संघटन. पुढे पहा, अन्न आणि कृषी संघटना म्हणजेच काय? FAO मुख्यालय कुठे आहे? तर रोम या ठिकाणी. अन्न आणि कृषी संघटना मुख्यालय रोम. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर जिनेव्हा या ठिकाणी आहे. विधवा पुनर्विवाह प्रथा कोणाच्या काळात बंद झाली? तर डलहौसी. लक्षात घ्या, विधवा पुनर्विवाह प्रथा डलहौसीच्या काळात बंद झाली. सतीबंदी प्रथा कोणाच्या काळात बंद झाली? तर विल्यम बेंटिंग. लक्षात घ्या, सतीबंदी प्रथा विल्यम बेंटिंग यांच्या काळात बंद झाली. पुढे पहा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता डोंगर आहे? सातपुडा. ओके. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरण. क्योटो करार पर्यावरणाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, प्रवरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रवरा. तर गोदावरी नदीची उपनदी आहे प्रवरा. दूधना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे दूधना. पुढे पहा, चिकू या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? चिकू. योग्य उत्तर आहे विराट कोहली. माही या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी यांना माही या टोपणनावाने ओळखले जाते. कोणत्या परदेशी राजदूताने स्वतःला भागवत म्हणून घोषित केले? तर हेलिओडोरस. हेलिओडोरस या परदेशी राजदूताने स्वतःला भागवत म्हणून घोषित केले. नाव लक्षात ठेवा, हेलिओडोरस. वैदिक लोकांनी प्रथम कोणत्या धातूचा वापर केला? तर तांबे. वैदिक लोकांनी प्रथम तांबे धातूचा वापर केला. मोरोपंत या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर मोरोपंत रामचंद्र पराडकर. मोरोपंत या टोपणनावाने मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना ओळखले जाते. दत्त या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर दत्तात्रय कोंडो घाटे. दत्त या टोपणनावाने दत्तात्रय कोंडो घाटे यांना ओळखले जाते. शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भगतसिंग यांना. भारत कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा म्हणून ओळखले जाते. दिलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. गीतारहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर बाळ गंगाधर टिळक. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर स्वामीनाथन. कुठली बेटे भारत देशाचा भाग आहे? तर अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही जी काही 3 बेटे आहे ही भारत देशाचा भाग आहे. ओके. पुढे पहा, क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे? तर मॅग्नेशियम. क्लोरोफिलचा खनिज घटक मॅग्नेशियम. अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले? तर जेम्स प्रिन्सेप. जेम्स प्रिन्सेप. भारतात कोणत्या प्रकारची वनस्पती प्रामुख्याने आढळते? तर पानझडी जंगल. बहुचर्चित सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यात आहे. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम वंदे मातरम गायले गेले? तर 1896. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी शोधला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन. सापेक्षतेचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने शोधला. कोणते आम्ल प्रथिने पचन करण्यास मदत करते? तर हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोक्लोरिक आम्ल. सायलेंट व्हॅली कुठे आहे? तर केरळ या ठिकाणी. लोखंडाचे गंजणे ही कोणती क्रिया आहे? तर रासायनिक अभिक्रिया आहे. लोखंडाचे गंजणे रासायनिक अभिक्रिया आहे. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. पुढे पहा, भारतातील कोणत्या ठिकाणाला वाळवंटाची राजधानी म्हणतात? तर जैसलमेर.
अरवली आणि विंध्य पर्वतरांगामध्ये कोणते पठार आहे? तर माळवा पठार. अरवली आणि विंध्य पर्वतरांग जी काय आहे यांच्यामध्ये जे काही पठार आहे त्याचं नाव आहे माळवा पठार. पुढे पहा, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर 76 वर्षांनी हॅलेचा धूमकेतू दिसतो. भरती ओहोटी कशामुळे येते? तर सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओहोटी येते. पुढे पहा, भारतात रेल्वे कधी सुरू झाली? तर 1853. हिंदी दिन कधी साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर हिंदी दिन. तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? तर रामचंद्र पांडुरंग. इंग्लंडमध्ये भारतीय सुधारणा समितीची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये भारतीय सुधारणा समितीची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी यांनी. पुढे पहा, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांनी बनवला आहे? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बनवला आहे. भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी कोठे तयार होते? तर देवप्रयाग. लक्षात घ्या, भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी देवप्रयागमध्ये तयार होते. पुढे पहा, भारतातील पहिले टेलिव्हिजन चॅनल कोणते होते? तर दूरदर्शन. भारतातील पहिले अंतराळवीर कोण होते? राकेश शर्मा. रामचरित कोणी लिहिले? तर संध्याकर नंदी. रामचरित नीट वाचा, रामचरित मानस नाही म्हटलेलं, फक्त म्हटलंय रामचरित कोणी लिहिले? तर संध्याकर नंदी. रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? गोस्वामी तुलसीदास. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं, लक्षात घ्या. रामचरित संध्याकर नंदी आणि रामचरित मानस गोस्वामी तुलसीदास. ओके. पुढे पहा, कोया जमाती कोणत्या राज्यातील आहे? तर आंध्र प्रदेश. कोया जमाती आंध्र प्रदेश. भारतीय सागरी व्यापाराचे पूर्व प्रवेशद्वार कोणत्या बंदराला म्हटले जाते? तर हल्दिया बंदर. भारतीय सागरी व्यापाराचे पूर्व प्रवेशद्वार हल्दिया बंदराला म्हटले जाते. वंदे मातरम प्रथम कुठे प्रकाशित झाले? तर आनंदमठ या ठिकाणी. पहा, वंदे मातरम प्रथम कुठे प्रकाशित झाले? तर आनंदमठ ही कादंबरी आहे, ही कोणाची आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. लक्षात घ्या, बंकिमचंद्र चॅटर्जी यांची कादंबरी आहे, यामध्ये प्रकाशित झाले. तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? तर निकोटीन नावाचं रसायन आहे, ते तंबाखूमध्ये आढळते. लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? तर नायट्रस ऑक्साईड, N2O. लाफिंग गॅसचं रासायनिक नाव काय आहे? नायट्रस ऑक्साईड. पितळ हे कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे? पितळ तर तांबे आणि जस्त. तांबे आणि जस्त. वहाबी चळवळीचे संस्थापक कोण होते? तर सय्यद अहमद. वहाबी चळवळ, सय्यद अहमद. बुद्धांना महापरिनिर्वाण कोठे मिळाले? तर कुशीनगर या ठिकाणी. बौद्ध धर्मात सारनाथ येथे भगवान बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनाला काय म्हणतात? तर धर्मचक्र प्रवर्तन. वायुसेना दिन कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल करतात. लक्षात ठेवा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. भारतात कायमस्वरूपी संसद किती काळापासून अस्तित्वात आहे? तर 17 एप्रिल 1952 पासून. कोणत्या काळापासून असं म्हटलं आहे? तर 17 एप्रिल 1952 पासून जी काही भारतीय संसद आहे ती कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. कायमस्वरूपी संसद. पुढे पहा, 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा मंजूर झाला? 1956 मध्ये तर धार्मिक अपात्रता कायदा. 1956 मध्ये धार्मिक अपात्रता कायदा मंजूर झाला. महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला लोकहितवादी म्हटले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? टोपोलॉजी. हवेत रोपे उगवण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? एरोपॉनिक. पुढे पहा, खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राजवंशाच्या शासकांनी बांधली? तर चंदेलला. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड. या ठिकाणी र आहे, इथं रू आहे, रच्या ठिकाणी रू असं आहे, रुदरफोर्ड असं आहे. ओके. पुढे पहा, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? कुठून?
तर मेरठ या ठिकाणाहून. 1857च्या उठावात दिल्लीचा नेता कोण होता? तर बहादूर शाह जफर. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. आद्य व्याकरणकर्ते कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आद्य व्याकरणकर्ते म्हणतात. भारतीय राज्यघटनेतील भाग 14 काय आहे? तर संघ आणि राज्यांतर्गत सेवा. संघ आणि राज्यांतर्गत सेवा. भारतीय राज्यघटनेतील भाग 14A काय आहे? तर न्यायाधिकरणे. भाग 14A न्यायाधिकरणे. पाण्याची महत्तम घनता डॅश डॅश या तापमानास असते, तर 4 अंश सेल्सिअस. 4 अंश सेल्सिअस. मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो? तर ॲनाफिलिस डासाची मादी आहे त्यामुळे. पुढे डॉक्टर कनक रेळे हे कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर मोहिनीअट्टम. मोहिनीअट्टम. यासेमिटो. यासेमिटो हा धबधबा कोणत्या देशातील आहे? अमेरिका या देशातील आहे. जालना जिल्ह्याच्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहे? काय विचारलंय? जालना जिल्ह्याच्या सीमा. तर पहा, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? सोपा प्रश्न आहे, अरबी समुद्र आहे. कोकणामधील सर्वात लांब नदी कोणती? वैतरणा. कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती? तेरेखोल. उनिकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सी विद्यासागर राव हे उनिकी या पुस्तकाचे लेखक आहेत. मुकुंदराज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मुकुंदराज. योग्य उत्तर आहे विवेक सिंधू. विवेक सिंधू. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 100 वन लाईनर प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. काही प्रश्न असे आहेत जे प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.